हॅलो स्टुडंट्स, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आपण आपल्या चॅनलवरती एक सिरीज स्टार्ट करत आहोत आणि या सिरीजमध्ये बघणार आहोत आपण वेगवेगळ्या सब्जेक्टच्या कन्सेप्ट्स, ज्या कन्सेप्ट्समध्ये तुम्हाला अडचण येते, काय असणार आहे त्याचं बेसिक्स आपण समजून घेणार आहोत. ह्या कन्सेप्ट तुम्हाला सगळ्या एक्झामसाठी कामं येणार आहेत. तुम्ही कोणत्याही एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल, मग ते तुमचं AEच्या एक्झाम असू दे, JEEच्या एक्झाम असू दे किंवा MPSCच्या एक्झाम असू दे, यापैकी ऑर गेट असू दे किंवा सेमिस्टर एक्झाम असू दे, कोणतीही एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर करत असाल तर त्यासाठी तुम्हाला ही सिरीज कामात येणार आहे. सो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. जे विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करताय अशा विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. याच रिलेटेड जे काही तुम्हाला नोट्स असतील वगैरे PDFs असतील ह्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जातील. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण सुरुवात करणार आहोत सॉमच्या एका कन्सेप्टपासनं. सॉममध्ये मुवमेंटची जी कन्सेप्ट आहे यामध्ये बऱ्याच जणांना अडचण असते. काय अडचण असते की ज्यावेळेस तुम्हाला मुवमेंट म्हणजे एखादा रॉड दिलेला आहे आणि त्यावरती लोड दिलेला आहे, त्यावेळेस यामध्ये ट्विस्टिंग मुवमेंट कोणती आणि बेंडिंग मुवमेंट कोणती हे समजून घ्यायला बऱ्याच जणांना अडचण जाते आणि मुवमेंट कॅल्क्युलेट करायच्या कशा हे समजून घ्यायला बऱ्याच जणांना अडचण जाते. मग आपण एकदा व्यवस्थित समजून घेऊया की मुवमेंट काय असते. याचं बेसिक सगळ्यांना माहिती आहे. मुवमेंट असते फोर्स मल्टिप्लाइड बाय लिव्हर आर्म. याला आपण काय म्हणतो, मुवमेंट असं म्हणतो. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल हा बीम असेल, यावरती फोर्स असेल, हा इथे जर सपोर्टेड असेल आणि हे L डिस्टन्स असेल, हा फोर्स असेल, तर ह्या A पॉईंटवरती किती मुवमेंट ऍक्ट करते, तर जी काही मुवमेंट ऍक्ट करते ती मुवमेंट ऍक्ट करत असते मुवमेंट इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाइड बाय दिस लिव्हर आर्म L. याला आपण मुवमेंट असं म्हणतो. ही बेसिक सगळ्यांना माहिती आहे की मुवमेंट कशाला म्हणतात. मुवमेंट कशाला म्हणतात हे बेसिक सगळ्यांना माहिती जरी असलं तरी मुवमेंटचे दोन टाईप बघा. एक असते तुमची बेंडिंग मुवमेंट आणि एक असते तुमची ट्विस्टिंग मुवमेंट. सर मग ही ट्विस्टिंग आणि बेंडिंग मुवमेंट कशी आयडेंटिफाय करायची, तर ते डिपेंड करतं लोड कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग ऍक्ट करतोय किंवा मग मुवमेंट कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग येते, यावरती ते डिपेंड करतं. ठीक आहे, यावरती ते डिपेंड करतं की लोड कोणत्या ऍक्सिसवरती ऍक्ट करतोय तुमचा आणि मुवमेंट कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग येते यावरती ते डिपेंड करतं. मग बघा, बेंडिंग कोणाला म्हणायचं, जर मुवमेंट ही ट्रान्सव्हर्स डिरेक्शनच्या अलॉंग काय होत असेल, डेव्हलप होत असेल. बेंडिंग ही ट्रान्सव्हर्स डिरेक्शनच्या अलॉंग म्हणजे जो काही तुमचा मेंबर आहे त्याच्या ट्रान्सव्हर्स ऍक्सिसच्या अलॉंग डेव्हलप होत असेल तर याला काय म्हणायचं, बेंडिंग असं म्हणायचं. आणि जर मुवमेंट ही लॉन्जिट्युडिनल डिरेक्शनच्या अलॉंग डेव्हलप होत असेल, मुवमेंट काय होत असेल, लॉन्जिट्युडिनल डिरेक्शनच्या अलॉंग डेव्हलप होत असेल, तर त्याला काय म्हणायचं, ट्विस्टिंग असं म्हणायचं. हे मी तुम्हाला डायग्राम मधून एक्सप्लेन करतो. फॉर एक्झाम्पल मी खाली डायग्राम ड्रॉ करतोय, दिसत असेल सगळ्यांना. बघा इकडे लक्ष द्या. हा जर तुमचा मेंबर असेल, फॉर एक्झाम्पल हा मेंबर आहे, इथे मी मेंबर दाखवतो, हा मेंबर आहे आणि ह्या मेंबरला तुम्हाला इथे जर 3 डिरेक्शन दाखवल्या, ही X डिरेक्शन दाखवली, ही Y डिरेक्शन दाखवली आणि इकडे तुम्हाला Z डिरेक्शन दाखवली. आता या मेंबरची लॉन्जिट्युडिनल डिरेक्शन कोणती आहे, तर X डिरेक्शन ही त्याची लॉन्जिट्युडिनल ऍक्सिसच्या अलॉंग असणारी लॉन्जिट्युडिनल डिरेक्शन. मग आता या बीम वरती किंवा ह्या मेंबर वरती इकडे जर लक्ष दिलं तुम्ही व्यवस्थित, तर हा लॉन्जिट्युडिनल डिरेक्शन म्हणजे X डिरेक्शन जे आहे, या X डिरेक्शनच्या अलॉंग एखादी मुवमेंट प्रोड्यूस होत असेल म्हणजे त्याला मी नाव दिलं MX. काय, हा X ऍक्सिस जो लॉन्जिट्युडिनल डिरेक्शनच्या अलॉंग आहे याच्या अबाउट रोटेट होत आहे. फॉर एक्झाम्पल हा इकडे लक्ष द्यायचं, हे माझं फिंगर आहे बरोबर, आणि हे फिंगर असेल तर काय होतंय, ह्या फिंगरला अशा पद्धतीने ट्विस्ट करतंय. काय करतंय, ट्विस्ट करतंय. म्हणजे याच्या अलॉंग अशा पद्धतीने मी इकडे पुढे करून दाखवतो तुम्हाला. याच्या अलॉंग असा हा लॉन्जिट्युडिनल ऍक्सिस आणि याला अशा पद्धतीने ट्विस्ट करणारी मुवमेंट म्हणजे याच्या लॉन्जिट्युडिनल ऍक्सिसच्या अबाउट रोटेट होणारी मुवमेंट. ही डिरेक्शन जर X डिरेक्शन असेल, ही डिरेक्शन X डिरेक्शन असेल आणि याच्या अबाउट असं रोटेशन होत असेल, ही झाली तुमची कोणती, मग लॉन्जिट्युडिनलच्या अलॉंग डेव्हलप होते, लॉन्जिट्युडिनल ऍक्सिसच्या अलॉंग डेव्हलप होते, ते ऑटोमॅटिकली त्याला ट्विस्ट करतंय आणि म्हणून त्याला म्हणायचं ट्विस्टिंग मुवमेंट. सगळ्यात बेसिक डिफरन्स, जी लॉन्जिट्युडिनल ऍक्सिसच्या अलॉंग डेव्हलप होते ती ट्विस्टिंग मुवमेंट. याच्या उलट फॉर एक्झाम्पल इथे बघा, एक्सच्या अलॉंग मी तुम्हाला मुवमेंट दाखवली. आता जर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे लक्ष द्यायचंय, हा Y, या Yच्या अलॉंग किंवा ह्या झेडच्या अलॉंग, झेड कुठे असणार आहे, या स्क्रीनच्या म्हणजे या बोर्डच्या आत बाहेर येणारी जी डिरेक्शन आहे ही झेड डिरेक्शन असणार आहे. या Yच्या अलॉंग, आता Yच्या अलॉंग काय आहे, ट्रान्सव्हर्स डिरेक्शन. बघा इकडे हा लॉन्जिट्युडिनल ऍक्सिस होता, हा Y आणि हा तुमचा Z, हा
वाय ऍक्सिस, वाय वाय याला मी नाव देतो, हा वाय वाय आणि हा झेड झेड, हे झाले त्याचे ट्रान्सवर्स. ह्या ट्रान्सवर्स ऍक्सिसच्या अलॉंग जर मुवमेंट क्रिएट होत असेल तर त्याला काय म्हणायचं, बेंडिंग मुवमेंट म्हणायचं. सर ती कशी क्रिएट होणार, फॉर एक्झाम्पल हा झेड ऍक्सिस कन्सिडर करा जो हॉरिझॉन्टल आहे, आणि ह्या बीम वरती जर मी सपोज इथे व्हर्टिकल डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये एखादा लोड अप्लाय केला तर काय होईल, या झेड ऍक्सिसच्या अलॉंग बीम काय होईल, अशा खाली बेंड होईल. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इकडे बघा, हे माझं फिंगर आहे, या ठिकाणी काय केला मी, एक लोड अप्लाय केला, बघा दिसत असेल हे फिंगर आहे, लोड अप्लाय केला तर आता काय होतंय, हे फिंगर अशा पद्धतीने बेंड होत आहे, काय होतंय, खाली बेंड होत आहे. हे बेंड होत असताना कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग बेंड होत आहे, हे दिसतंय सगळ्यांना, हे असं बेंड होत आहे. कसं बेंड होत आहे, हे अशा पद्धतीने बेंड होत आहे. म्हणजे हा जो ऍक्सिस आहे, हा जो ऍक्सिस आहे, जो तुम्हाला स्क्रीनच्या बाहेर येणारा ऍक्सिस दिसतोय, या ऍक्सिसच्या अलॉंग त्याची बेंडिंग होते. बघा हा ऍक्सिस स्क्रीनच्या बाहेर येतोय आणि बेंडिंग जी आहे ही याच्या अलॉंग होते. लोड मी व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये अप्लाय केला, बेंडिंग अशा पद्धतीने होते. कसे होते, ही अशा पद्धतीने बेंडिंग होते, अशा पद्धतीने बेंडिंग होते ह्या ऍक्सिसच्या अबाउट. हा कोणता आहे, ट्रान्सवर्स डिरेक्शन आहे, ही बाहेर येणारी ट्रान्सवर्स डिरेक्शन. म्हणजे काय, जी मुवमेंट ट्रान्सवर्स डिरेक्शनच्या अलॉंग डेव्हलप होते तिला काय म्हणायचं तुम्ही, बेंडिंग असं म्हणायचं. काय म्हणायचं, बेंडिंग असं म्हणायचं. क्लिअर. मग बेंडिंग आणि ट्विस्टिंग आयडेंटिफाय करणं खूप सोपं आहे. कसं आयडेंटिफाय करायचं, लॉन्जिट्युडिनल ऍक्सिसच्या अलॉंग जी डेव्हलप होते ती ट्विस्टिंग मुवमेंट, ते कसं डिटरमाइन करायचं एक्झाम मध्ये मी ते तुम्हाला घेऊन सांगतोच न्यूमेरिकल. आणि बेंडिंग काय, की ट्रान्सवर्स डिरेक्शनच्या अलॉंग. सिम्पली नावं देऊन द्यायच्या मुवमेंटला आणि बघायचं कोणत्या डिरेक्शनच्या अलॉंग डेव्हलप होते, तुम्हाला त्यावरनं कॅल्क्युलेट करता येईल. फॉर एक्झाम्पल आता इथे तुम्हाला दिलेलं आहे, वेगवेगळ्या मुवमेंट जर तुम्हाला डिटरमाइन करायच्या असतील तर नेहमी लक्षात ठेवा, लॉन्जिट्युडिनल डिरेक्शन जर एक्स असेल, म्हणजे एक्स ऍक्सिसच्या अलॉंग त्या मेंबरचा लॉन्जिट्युडिनल ऍक्सिस असेल तर त्याची ट्रान्सवर्स डिरेक्शन ही वाय आणि झेड असेल. सिमिलरली वाय जर लॉन्जिट्युडिनल असेल तर एक्स आणि झेड त्याला परपेंडिक्युलर असतील, म्हणजे ट्रान्सवर्स असतील. झेड जर लॉन्जिट्युडिनलच्या अलॉंग असेल तर एक्स आणि वाय काय असणार आहे, त्याला परपेंडिक्युलर असणार आहे. मग इथे महत्वाची गोष्ट काय, की सर मुवमेंट कशी येणार, सपोज मी लिहिलं मुवमेंट अबाउट एक्स, मुवमेंट अबाउट एक्स ही कोणती मुवमेंट झाली, लॉन्जिट्युडिनलच्या अलॉंग असणारी मुवमेंट. मुवमेंट अबाउट एक्स लिहिली, नेहमी लक्षात ठेवा ज्या ऍक्सिसच्या अबाउट मुवमेंट येते ना, फोर्स आणि लिव्हर आर्म नेहमी त्याच्या ट्रान्सवर्स डिरेक्शन मध्ये असतो. म्हणजे काय, इकडे लक्ष द्या, हे तुम्हाला मी दाखवलं होतं. मुवमेंट कशी येत होती, याच्या अशा पद्धतीने ज्यावेळेस येत होती, म्हणजे लॉन्जिट्युडिनल हा एक्स ऍक्सिस, स्क्रीनच्या बाहेर येणारा एक्स ऍक्सिस, या एक्स ऍक्सिसच्या अलॉंग ज्यावेळेस मुवमेंट येते त्यावेळेस तो अशा पद्धतीने रोटेट होतोय. म्हणजे लोड एकतर असा असेल आणि लिव्हर आर्म व्हर्टिकल आहे, म्हणजे लोड पण ट्रान्सवर्स आहे, लिव्हर आर्म ट्रान्सवर्स डिरेक्शन मध्ये आहे. म्हणजे जो ऍक्सिसच्या अलॉंग मुवमेंट डेव्हलप होते नेहमी त्याच्या परपेंडिक्युलर डिरेक्शन मध्ये लोड आणि लिव्हर आर्म असतो. कसं, मुवमेंट जर तुम्ही एक्सच्या अबाउट घेतली तर फोर्स जो आहे तो फोर्स एकतर वाय डिरेक्शन मध्ये असेल, आणि फोर्स वाय डिरेक्शन मध्ये जर असेल आणि मुवमेंट एक्सच्या अबाउट जर क्रिएट करायची तर 100% त्याचा लिव्हर आर्म जो आहे हा लिव्हर आर्म त्याचा झेड डिरेक्शन मध्ये असेल, हे लक्षात ठेवायचं आहे. किंवा सिमिलरली मुवमेंट एक्स डिरेक्शन मध्ये जर डेव्हलप करायची असेल, फोर्स जर मी झेड डिरेक्शन मध्ये घेतला तर तुम्ही सांगायचंय लिव्हर आर्म कोणत्या डिरेक्शन मध्ये असेल, लिव्हर आर्म हा तुमचा वाय डिरेक्शन मध्ये असेल. एवढं सिंपल आहे. त्यानंतर मुवमेंट सपोज मी वाय डिरेक्शनच्या अलॉंग घेतली, मुवमेंट जर वाय डिरेक्शनच्या अलॉंग घेतली तर फोर्स काय असेल, फोर्स नेहमी एक्स, मग लिव्हर आर्म जो असेल हा लिव्हर आर्म त्याला परपेंडिक्युलर म्हणजे झेड डिरेक्शन मध्ये. किंवा मुवमेंट जर वाय डिरेक्शनच्या अलॉंग घेतली, फोर्स माझा झेडच्या अलॉंग असेल तर लिव्हर आर्म जो असेल हा एक्सच्या अलॉंग असेल. म्हणजे ट्रान्सवर्स डिरेक्शन मधले मी काय घेतोय, फोर्स आणि लिव्हर आर्मच्या डिरेक्शन घेतोय. त्यानंतर मुवमेंट जर मी अबाउट झेड घेतली तर फोर्स माझा एक्स मध्ये असेल तर लिव्हर आर्म जो आहे हा वायच्या अलॉंग असेल, आणि फोर्स जर माझा वायच्या अलॉंग असेल तर लिव्हर आर्म जो आहे हा एक्सच्या अलॉंग असेल. हे एवढं बेसिक लक्षात ठेवायचंय. तुम्हाला एक्झाम मध्ये कुठलंही न्यूमेरिकल एकदम इझिली सॉल्व्ह करता येईल एखाद्या पॉईंटच्या अबाउट जर तुम्हाला मुवमेंट विचारलेल्या असतील तर. कसं, मी एक न्यूमेरिकल घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करतो, बघा लक्ष द्यायचंय सगळ्यांनी. हे समजलं असेल, बेंडिंग ट्रान्सवर्स डिरेक्शनच्या अलॉंग मुवमेंट डेव्हलप होत असेल तर ती बेंडिंग असते, आणि लॉन्जिट्युडिनलच्या अलॉंग डेव्हलप होत असेल तर ती ट्विस्टिंग असते. आणि एक्सच्या अबाउट मुवमेंट घेताना फोर्स वाय डिरेक्शन मध्ये हवा, लिव्हर आर्म झेड डिरेक्शन मध्ये, किंवा फोर्स झेड डिरेक्शन मध्ये असेल तर लिव्हर आर्म हा वाय डिरेक्शन मध्ये. सिमिलरली वाय साठी आणि सिमिलरली झेड साठी इथे येणार आहे झेड. जर हे नोट डाऊन करायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट काढा, हे नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे.
आता यावरती एक न्यूमेरिकल घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करतो, म्हणजे जे काही सांगितलेलं आहे ते तुमचं क्लिअर होऊन जाईल. एक न्यूमेरिकल आपण बघूया. मी न्यूमेरिकल घेतो. बघा, फॉर एक्झाम्पल हा तुमचा फिक्स सपोर्ट आहे या ठिकाणी आणि हा तुमचा रॉड आहे. ओके सर, हा रॉड आहे आणि इथे ह्या डिरेक्शन मध्ये त्याला पुन्हा एक रॉड कनेक्टेड आहे. हा या डिरेक्शन मध्ये आहे आणि काय झालेलं माहितीये, याच्यावरती लोड ऍक्ट करतोय ह्या पॉइंट वरती. इथे लोड ऍक्ट करतोय 10. हा झेड डिरेक्शन मध्ये आहे, हे इथे परपेंडिक्युलर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर हे जे डिस्टन्स आहे हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे 2 मीटर आणि हे जे डिस्टन्स असणार आहे हे झेड डिरेक्शन मधलं 3 मीटर. या पॉइंटला नाव देऊया ए, याला नाव देऊया बी आणि याला नाव देऊया सी. क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट मुवमेंट्स ऍट ए. मग ए वरती कोणकोणत्या मुवमेंट डेव्हलप होतात ते तुम्हाला डिटरमाइन करायचं आहे. असे क्वेश्चन आले ना, होतं काय माहिती का, ऑप्शन मध्ये असतं की ए वरती काय काय डेव्हलप होतं. ए वरती ते देतात की मुवमेंट, बेंडिंग मुवमेंट सपोज 30, त्यानंतर ट्विस्टिंग मुवमेंट 20 किंवा बेंडिंग मुवमेंट 20, ट्विस्टिंग मुवमेंट 30, अशा ऑप्शन्स असतात. मग आपलं कन्फ्युजन होतं काय करायचं ह्या क्वेश्चन मध्ये. बेसिक मी जे सांगतोय ते प्रत्येक क्वेश्चनला ट्विस्टिंग आणि बेंडिंग जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायला विचारलं एक्झाम मध्ये, मी जे बेसिक सांगतोय ते अप्लाय करायचं. सगळ्यात पहिले काय करायचे, ऍक्सिस ड्रॉ करून घ्यायचे. काय ड्रॉ करायचे? ऍक्सिस. आपल्या अंडरस्टँडिंग साठी ऍक्सिस हे ड्रॉ करायचे. हा वाय ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस आणि इकडे असणार आहे तुमचा झेड ऍक्सिस. बघा, तुम्हाला ए पॉइंट वरती काय डिटरमाइन करायची, मुवमेंट डिटरमाइन करायची. जे जे सांगितलंय 3 मुवमेंट असतात, एम एक्स, एम वाय, एम झेड. आपण तिघही कॅल्क्युलेट करायचं, मी तुम्हाला शिकवतो, लक्ष द्या. सगळ्यात पहिले येणार आहे मुवमेंट एक्स. मुवमेंट काय घेतली मी? एक्स लिहून घेतलं एम एक्स. मला माहिती आहे आत्ताच मागे एक्सप्लेन केल्याप्रमाणे एक्स डिरेक्शन मध्ये ज्यावेळेस मुवमेंट येईल त्यावेळेस पहिले फोर्स असेल वाय मध्ये आणि लिव्हर आर्म जो असेल तो लिव्हर आर्म असेल तुमचा झेड डिरेक्शन मध्ये. हे एवढं बेसिक सगळ्यांना माहिती आहे एम एक्स डिरेक्शन मध्ये. आता डायग्राम मध्ये आता ए वरती डिटरमाइन करायची, म्हणून मी इकडे ऍक्सिस ड्रॉ केला. हा ए पासून असलेला लॉन्जिट्युडिनल ऍक्सिस. आता एक्स ची डिरेक्शन ही दाखवली, म्हणजे एक्स कोणता झाला बाळांनो? एक्स झाला तुमचा लॉन्जिट्युडिनल ऍक्सिस. मग आता कमेंट करून सांगा, एक्स जर माझा लॉन्जिट्युडिनल ऍक्सिस झालेला आहे आणि एक्सच्या अलॉंग मी मुवमेंट डिटरमाइन करतोय, मग ही मुवमेंट कोणती असेल? बेंडिंग असेल की ट्विस्टिंग असेल? लॉन्जिट्युडिनल ऍक्सिस एक्स आहे आणि एक्सच्या अलॉंग डेव्हलप होणारी मुवमेंट म्हणजे ही कोणती असेल? ट्विस्टिंग मुवमेंट असेल. हे लक्षात ठेवायचं आहे. ही कोणती असेल? ट्विस्टिंग मुवमेंट असेल ऑटोमॅटिकली. मग काय असेल चेक करूया. फोर्स अलॉंग द वाय डिरेक्शन. ह्या पूर्ण डायग्राम मध्ये व्हर्टिकल वाय कोणता आहे? व्हर्टिकल ऍक्सिस आहे. वायच्या अलॉंग एखादा फोर्स आहे का? आहे. कुठे आहे तो? व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये आहे. सो फोर्स इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन आला 10. लिव्हर आर्म इन झेड डिरेक्शन. ए पासून झेड डिरेक्शन ही आहे झेड डिरेक्शन. म्हणजे बघा ए पासून इकडे जर बघितलं झेड डिरेक्शन मध्ये तर किती डिस्टन्स वरती आहे हा फोर्स? 3 मीटर. ही ए पासून इकडेच. फॉर एक्झाम्पल मी ही डायग्राम जर अशी एक्सटेंड करून तुम्हाला दाखवली, हा तुमचा 3D डायग्राम. ही ए पासून हा फोर्स किती आहे? 3 मीटर डिस्टन्स वरती आहे, कारण हे डिस्टन्स देखील किती असणार आहे? 3 मीटर. सो इंटू 3 केला, 10 3 10 3 जा 30 झाला. 30 सपोज किलो न्यूटन मध्ये फोर्स होता, मीटर मध्ये डिस्टन्स होता किलो न्यूटन मीटर. ऑटोमॅटिकली तुम्हाला आन्सर मिळतं, काहीही करायची गरज नाहीये. काय? मी एम एक्स लिहून घेतला, मला माहिती आहे एम एक्स, एम वाय, एम झेड 3 मुवमेंट असतात. अगोदर एम एक्स घेतला, एम एक्स आला म्हणजे फोर्स वाय डिरेक्शन मध्ये असेल, लिव्हर आर्म झेड डिरेक्शन मध्ये असेल. मग एक्स हा ए पासून जर बघितला तर एक्स कसा आहे? लॉन्जिट्युडिनल ऍक्सिस आहे, म्हणून ही कोणती झाली? 30 किलो न्यूटन मीटर ट्विस्टिंग मुवमेंट. आणि याची ए च्या अबाउट मुवमेंट जर बघितली, बघा हा ए पॉइंट आहे, ए पॉइंटच्या अबाउट हा लोड जो आहे, हा लोड तुमची कशी मुवमेंट क्रिएट करतोय? ह्या डिरेक्शन मध्ये. ही डिरेक्शन म्हणजे बघा हा ए गेला, त्या फोर्सच्या अलॉंग मी हात फिरवतोय. ही कोणती झाली? अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन झाली. कोणती डिरेक्शन झाली? अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन झाली. तुम्हाला एम एक्स मिळाली.
अजून कोणत्या पद्धतीने mx येऊ शकते? तुम्हाला सांगितलं होतं mx येण्यासाठी अजून एक कारणीभूत असू शकतो. आता वायच्या अलॉंग फोर्स होता, फोर्स एकतर झेडच्या अलॉंग घ्या आणि लिव्हर आर्म जो आहे हा लिव्हर आर्म घ्या वायच्या अलॉंग. पूर्ण डायग्राम मध्ये झेड डिरेक्शन म्हणजे ही जी डिरेक्शन आहे याच्या अलॉंग फोर्स आहे का? नाही. फोर्स जो आहे हा फोर्स 0 आहे, म्हणून इथला mx1 म्हटलं, याला mx2 म्हटलं, mx2 जर म्हटलं तर तो 0 येईल, म्हणून ओव्हरऑल mx जो आहे हा ओव्हरऑल mx फक्त किती असणार आहे? तुमचा 30 किलो न्यूटन मीटर ट्विस्टिंग मुवमेंट असणार आहे. ही झाली तुमची mx ची व्हॅल्यू. अगदी सोपं आहे. सेकंड, पुढे जाऊन बघायचंय. काय बघायचंय? mx कॅल्क्युलेट केला, सर my बघूया. my मी लिहिला. my काय असणार आहे? फोर्स, आता y आला म्हणजे फोर्स अलॉंग x मल्टिप्लाइड बाय लिव्हर आर्म अलॉंग z. y आहे म्हणून x आणि z. आता पूर्ण डायग्राम मध्ये x च्या अलॉंग फोर्स आहे का? नाही. सो x च्या अलॉंग फोर्स नाहीये म्हणून ही 0 येईल. my1 याला 0 म्हणूया. my2 जर मी बघितलं तर काय घेऊ शकता तुम्ही? फोर्स अलॉंग z उलट करायचं, मल्टिप्लाइड बाय व्हॉट? लिव्हर आर्म अलॉंग x. पूर्ण डायग्राम मध्ये z डिरेक्शन मध्ये फोर्स आहे का? नाही. म्हणून my काय आहे? my2 देखील 0 आहे, म्हणून ओव्हरऑल my किती आला तुमचा? 0 आला. म्हणजे ह्या व्हर्टिकल डिरेक्शनच्या अलॉंग ह्या ए पॉइंट वरती जर तुम्ही ही डिरेक्शन बघितली तर ह्या बीम वरती इथे कुठल्याही प्रकारे व्हर्टिकल डिरेक्शनच्या अलॉंग हा बीम रोटेट करत नाही. my ची व्हॅल्यू 0 तुम्हाला मिळाली. तिसरी मुवमेंट कोणती असते? आता आफ्टर प्रॅक्टिसिंग नंबर ऑफ क्वेश्चन्स तुम्ही my ऑटोमॅटिकली निग्लेक्ट करणार आहात, म्हणजे ते काय केव्हा येईल? प्रॅक्टिस नंतर येईल, कारण झेड आणि एक्स डिरेक्शन मध्ये फोर्सच नाहीये, एक्स आणि झेड डिरेक्शन मध्ये फोर्स नाहीये, my ऑटोमॅटिकली 0 आला. तिसरी मुवमेंट कोणती असते सर? तिसरी मुवमेंट असते मुवमेंट अलॉंग झेड. mz1 जर म्हटलं, झेड आहे, फोर्स कोणते घेणार तुम्ही? फोर्स अलॉंग एक्स मल्टिप्लाइड बाय लिव्हर आर्म अलॉंग वाय. एक्स डिरेक्शनच्या अलॉंग फोर्स आहे का? नाही. सो mz1 इज इक्वल टू 0, कारण काय? एक्सच्या अलॉंग फोर्स नाहीये. mz2 जर मी बघितला तर काय येईल? फोर्स अलॉंग वाय डिरेक्शन मल्टिप्लाइड बाय व्हॉट? लिव्हर आर्म अलॉंग एक्स डिरेक्शन. वाय डिरेक्शनच्या अलॉंग सर फोर्स आहे का? आहे फोर्स, बघा. आणि ए पासनं एक्स डिरेक्शनच्या अलॉंग लिव्हर आर्म म्हणजे काय? फोर्स आहे 10 किलो न्यूटन. एक्स डिरेक्शनच्या अलॉंग त्याचं डिस्टन्स किती आहे? हे आहे एक्स डिरेक्शनच्या अलॉंग असणारं डिस्टन्स. किती? एक्स डिरेक्शनच्या अलॉंग असणारं डिस्टन्स. फोर्स आहे 10, लिव्हर आर्म एक्स डिरेक्शनच्या अलॉंग डिस्टन्स किती आहे? ही एक्स डिरेक्शन, ह्या 10 किलो न्यूटनचं ह्या एक्स डिरेक्शन मध्ये डिस्टन्स किती आहे? 2 मीटर. सो 20 किलो न्यूटन मीटर. ही बेंडिंग आहे की ट्विस्टिंग कसं ओळखणार? बघा, जसं लॉन्जिट्युडिनल ऍक्सिसच्या अलॉंग, लॉन्जिट्युडिनल ऍक्सिस कोणता होता? एक्स ऍक्सिस होता, म्हणून एक्स, म्हणून ती झाली ट्विस्टिंग. आता मुवमेंट कोणती आहे? झेड. झेड जो आहे हा झेड कोणता आहे बाळांनो? झेड ट्रान्सव्हर्स ऍक्सिस आहे. या ए पॉइंटच्या लॉन्जिट्युडिनल ऍक्सिस एक्स आहे. झेड जर बघितलं तर ए साठी झेड काय आहे? ट्रान्सव्हर्स ऍक्सिस आहे. जी मुवमेंट ट्रान्सव्हर्सच्या अलॉंग डेव्हलप होते ती काय असते तुमची? ती असते तुमची बेंडिंग मुवमेंट. आणि ही कशी डेव्हलप होते? बघा, इथे जर बघितलं तर अशा पद्धतीने ट्रान्सव्हर्सच्या अलॉंग घ्यावा लागेल. हा आहे तुमचा ट्रान्सव्हर्स ऍक्सिस. ही अशा पद्धतीने डेव्हलप होईल. हा इथे ए पॉइंट, हा ट्रान्सव्हर्स. बघा इथे गंमत बघा, हा ए पॉइंट, या ए पॉइंट पासून हा लोड इकडे ट्रान्सव्हर्स मध्ये इकडे ऍक्ट होतोय, अशा पद्धतीने रोटेट करेल. सो क्लॉकवाईज डेव्हलप होईल मुवमेंट अलॉंग द झेड. किती डेव्हलप झाली? 20 किलो न्यूटन मीटर. mz2 डेव्हलप झाली. mz1 0च आहे, म्हणजे ओव्हरऑल mz 20. सो पूर्ण डायग्राम मध्ये तुम्हाला ऑप्शन मध्ये हेच मिळेल की विचारतील अबाउट पॉइंट ए काय डेव्हलप होतंय, तर अबाउट पॉइंट ए काय डेव्हलप होते? 30 किलो न्यूटन मीटर तुमची अँटी क्लॉकवाईज ट्विस्टिंग मुवमेंट डेव्हलप होते, आणि 20 किलो न्यूटन मीटर जी आहे ही बेंडिंग मुवमेंट डेव्हलप होते क्लॉकवाईज. सो अशा पद्धतीने तुम्हाला बेंडिंग आणि ट्विस्टिंग जे आहे, हे बेंडिंग आणि ट्विस्टिंग काय करायचंय? अनालाइज करायचंय. अगदी सिंपल, कोणतंही न्यूमरिकल येऊ द्या, तुम्हाला mx, my, mz डिटरमाइन करायचे. कधी कधी काय होईल? mx1 पण राहील, mx2 पण राहील. चेक करायचं, एक क्लॉकवाईज असेल, एक अँटी क्लॉकवाईज असेल, तर ओव्हरऑल mx हा तुमचा काय येईल? दोघांचा डिफरन्स येईल. दोघं जर सेम डायरेक्शन मध्ये असेल तर mx1 mx2 ची ऍडिशन म्हणजे तुमचा टोटल mx असेल. हे केव्हा होईल? जेव्हा fy आणि fz दोघंही डायरेक्शन मध्ये फोर्स असेल तेव्हा. असंही आपण एखादं न्यूमरिकल पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. सध्या पुरतं काय लक्षात ठेवायचंय?
लॉन्जिट्युडिनल ऍक्सिस चेक करायचा, एच्या अबाउट लॉन्जिट्युडिनल ऍक्सिस चेक केला, त्या लॉन्जिट्युडिनल ऍक्सिस म्हणजे MX ती काय असते तुमची ट्विस्टिंग मुवमेंट. ट्रान्सव्हर्स ऍक्सिस चेक केला, झेडच्या अलॉंग ट्रान्सव्हर्स ऍक्सिस ती असते तुमची बेंडिंग मुवमेंट. आणि कॅल्क्युलेट कसं करायचं, एक्सच्या घेताना वायचा फोर्स आणि झेड लिव्हर आर किंवा झेड फोर्स आणि वायच्या अलॉंग लिव्हर आर. वाय साठी एक्स आणि झेड, झेड आणि एक्स, झेड साठी एक्स आणि वाय, वाय आणि एक्स. या पद्धतीने न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. न्यूमेरिकल आलं अगोदर ऍक्सिस ड्रॉ करा, तिघही मुवमेंट कॅल्क्युलेट करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. जर तुम्हाला हे समजलं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आपण यावरती अजून एखादं न्यूमेरिकल पुढच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा ट्राय करूया. अजून कोणत्या कन्सेप्ट तुम्हाला समजण्यासाठी अवघड जातात, नेहमी कन्फ्युजन असतं, ते कमेंटमध्ये सांगा. मी त्यावरती व्हिडिओ बनवेल आणि त्याचे सोल्युशन नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू.